म्हणजे ते नाही आहेत पणन खात्याचे. हा म्हणजे ते आम्हाला खुलासा झाला नाही तर गिरीश महाजनांसारखं सगळ्याच खात्याची उत्तरं ते देतात तसं काय आहे का म्हणलं सिस्टीम. नाही नको. हा त्यामुळं किमान करायचे मोठ्यानं बोला की. हा तर सभापती महोदय अत्यंत महत्वाचा विषय या ठिकाणी चर्चेला येतोय. सभापती महोदय या प्रश्नाच्या वेळ माध्यमातून लक्षात घेता प्रश्न विचारा. मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं आहे सभापती महोदय, परंतु आज माझ्याकडे पावती आहे सभापती. 5 किलो क्विंटल विकल्यानंतर शेतकऱ्याला 81 रुपये मिळाले. म्हणजे आज कांद्याची अवस्था एवढी बिकट आहे. आज सरकारनं उत्तरामध्ये त्या ठिकाणी सांगितलं की 22/3/2025 ला 20% निर्यात शुल्क रद्द केली. तुमची इराण अमेरिकेचे एस्केलेशन कधी झालं 28 फेब्रुवारीला आणि तुम्ही त्यानंतर ते निर्यात शुल्क कमी करता. जाणार कुठं, निर्यात होणार आहे कशी. म्हणजे ज्यावेळी निर्यात शुल्क रद्द करायला पाहिजे होतं त्यावेळी केंद्र सरकार जागं झालं नाही. आता केंद्र सरकार जागं झालं कधी, ज्यावेळी इराण अमेरिका एस्केलेशन चालू आहे, ज्यावेळी निर्यात होणार नाही त्यावेळी निर्यात त्या ठिकाणी ही सवलत या ठिकाणी देते. सभापती महोदय आमचं सरळ म्हणणं आहे की आज JNPT मध्ये जवळजवळ 1800 ते 2000 कंटेनर पडून आहेत. तुम्ही 5%चा उल्लेख केला की एक्सपोर्ट 5% होत नाही, आकडेवारी चुकीची आहे. आकडेवारी जास्त आहे, एक्सपोर्ट जास्त होतोय. मागच्या 2 महिन्यातली आकडेवारी काढली तर आपल्याला लक्षात येईल की एक्सपोर्ट किती होतोय. आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे, तुम्ही या ठिकाणी खरेदी तर केलीच पाहिजे, ती खरेदी त्या ठिकाणी चालू नाही आहे. अनुदान शेतकऱ्याला किती रुपये त्या ठिकाणी अनुदान देणार. सभापती महोदय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. आज कॅबिनेटमध्ये आम्ही चर्चा करू. मग इथं उत्तर कशासाठी देत आहेत मंत्री महोदय. शेतकऱ्याला याच्यावर त्यांनी उत्तरात सांगितलं की पणन मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलेलं आहे. उत्तर काय दिलं तर शेतकऱ्याला अनुदान देणारी भूमिका तुम्ही घेतली असेल तर हे अनुदान तुम्ही या अधिवेशनात जाहीर करणार का दादा. कारण की ते म्हणले की कॅबिनेटमध्ये आम्ही त्याची चर्चा करू. प्रस्ताव तुम्ही कॅबिनेटला आणणार काय, या कांदा उत्पादकाला तुम्ही दिलासा देणार का, ही घोषणा या ठिकाणी केली पाहिजे. नुकसान भरपाई बद्दल तुमचं नेमकं धोरण कांदा उत्पादकाच्या दृष्टीने काय असणार आहे, स्पेसिफिक उत्तर पाहिजे. नाही तर मगाशी म्हणल्याप्रमाणे सभापती मध्ये राखून ठेवा प्रश्न. पणन मंत्री येऊ देत किंवा दादा बोलू देत की आम्ही कॅबिनेटला हा प्रस्ताव आणतोय आणि शेतकऱ्याला नुकसान झालेलं आहे त्याला देणार. मी हे दादा पावती तुमच्याकडे पाठवून देतो. 5 रुपये क्विंटल 81 रुपयाला ही मार्केट कमिटीची पावती या ठिकाणी. अजून याच्यापेक्षा पुरावा तुम्हाला काय पाहिजे की कांद्याचा दर पडलेला नाही. त्यामुळे सरकारनं यामध्ये स्पष्ट भूमिका घ्यावी अशी आमची अपेक्षा. मंत्री महोदय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.